मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. दे मम्माला, दे मला, दे. मम्माला पी दे, थोडंसं दे मम्माला. तिखट आहे. मला हा बनाना, बनाना खायचा. आणू बनाना खायचा. चल मम्मा बनाना आणतो. बनाना आणू. चला 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 मम्मा आणते की. जे त्याला आवडत नाही ते माझ्या बरोबर तोंडात घालतो. आणि आता त्याचं आवडतं तर लगेच एक घास तोंडात घालेल. बनाना, बनाना आणू. बनाना. चल मम्मा बनाना आणते. बनाना खातो. खाली नको टाकू ना. बनाना खातोय. त्याचं खातो. दाखव त्यांना. यम 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 यम. अजून टाक. टाक बकेट मध्ये. गुड बॉय. हो हो टाकलंय. हे टाक. हे टाक आऊ. हे घे. हे टाक. हे टाक. हे टाक बकेट मध्ये. टाक बरं. बकेट मध्ये टाक. बरं टाक बकेट मध्ये. बनाना देऊ. अजून देऊ बनाना. मम्मा घेऊन ये. थांबा आणते. थांबा आणते. तिकडे स्वयंपाक करते. हो 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 तिकडे. हो स्वयंपाक करतात ते काकू. हा छान छान आवडलं. खायला काय बनवत होते. मिसळ. मिसळ. मिसळ खात बनवत होते ना काकू. ते बघायचं का. बघायचं का. चल. मुगाची डाळ. आणि काय तुम्ही ओळखा बरं. सांगा बरं. अजून पाणी टाकलं लक्षात येईल बहुतेक तुम्हाला. है ना का. हो तो कलर एकदम मस्त. कसा आलाय कलर. या बरोबर. हो केळी खाल्ली. पॉप खाल्ला. वा 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 काय कलर येतो. वा तरी अशीच होते कोल्हापुरात. अशीच करते भाजल्यापासून माझ्या डोक्यातच गेले ती की नाही नाही. हो ना थोडं सुंदर दिसते बघा. असंच असतं हे. थोडं सांग खाताना काय आपण हे घालतो त्याच्यामुळे शोचतो ते बाकीचं फरसाण वगैरे. आणि बटाटा पण आहे ना आता. त्याच्यामुळे अजून थोडं पाणी काढते वाटायला.
नाही राहू दे, नाही घासायला लागेल पातेल ठेव. कारण हे लोक आहे ना, ती बाई यायच्या आधी जेवत नाही, ती गेल्यावर जेवतात ना. कारण टायमिंग 1च्या पुढे जेवतात ना, तर मग काकू 12:30च्या आसपासच येऊन जातात. त्याच्यातच पाणी काढून टाकून आणि बाकीचं टाका. थोडीशी मटकी पण टाका, नाही होत नाही. हो पूर्ण टाकून एकाच वेळेला बास होते. हो झाला तरी असते तरी केवढी आली. परत लगे छान परतावं लागतं. फक्त जरा वेळ खावा असते. आता तर पाणी टाकल्यावर अजून ती मटकी टाकणार ना ह्याच्यात. मटकी टाकणार ना, आता त्याला हे करणार आहे. काय करणार? त्याची आयडिया म्हणजे मिक्सर मधलं फिरवायची टाकायची, त्या आवाजाला पण चव. थोडीशी अखंड नाही टाकत दिसण्यासाठी. तुम्ही हे करताना अगदी बाई असते मजा. मिसळ का काय बाहेर जायची गरजच नाही मिसळ खायला. खरंच ना, बाहेर जाऊन खायची गरजच नाही, घरातच एवढी मस्त बनते. घरातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी असतात तो घरातल्या. हो वेट वाढत नाही, घरचं आपल्या नजरेसमोर. आता हे तुम्ही मसाला एवढं तेल आहे, पण हे काकूने खूप परतून तेल काढलंय, है ना काकू? मिसळ अशीच असते जनरली. आणि आपण कधीतरी खातो ना, कुठं नेहमी स्पायसी, एकदम स्पायसी मस्त. कधी कधी असं खायचं. तुमची पोरं किती लक्की बाबा, अशी जेवण एवढं भारी बनवणार आहे. तब्येती म्हणून तर कसल्या वाढल्या होत्या, त्यांच्या परत कमी केले. हो का? मम्मी तू बनव मटन, तू बनव चिकन, असं करतो. ह्याचा बनव, हे कर. सगळ्या हाताला चव आहे ना, वेगळ्या स्टाईलची चव आहे असं म्हणून आहे का ना. सगळेच करतात, सगळ्याला येतं. पुढे गेल्यावर काकू तुम्हीच बनवा माझं, तुम्हीच बनवा, तुम्हीच बनवा. ते अर्णव बी नाही का, मग तर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. कोण हसतंय लागतंय कोण? होय, ते काकूने भाजी करून देतो का आता? भाजी करायला मदत करतो. अवेश माझ्या नाकाला सगळं केळी लावून ठेवतो. अंगोळ ते तिकडून आलो कोल्हापूरनं, त्यांच्यापेक्षा सुद्धा तुझी सुंदर झाली. अगो चव बारी. त्याची पण आम्ही खाल्ली. ते डुंबरे का काय तर काय त्यांचं नाव बाई, ते दीपाला माहित आहे बघा. ते इथं जाऊन त्यांना माहिती आहे ना कोल्हापुरात कुठं काही चांगलं मिळतं ते. आम्ही जाऊन तिथं ट्राय केलं तर खूप भारी लागली, आम्हाला आवडली बाई तिथली. मग मी जाऊ पण. अच्छा, आपला सुका असतो. वलन नारळ म्हणतात त्याला. हो त्याच्यापेक्षा वलन नारळ अजून जास्त खायचं. चवीत परत बाजू नाही एवढा रस्सा बघा, असं पातळ एक कट आला की झाला ना. कट आलाच आहे चांगला. परत मसाला भारी. फक्त जर तुम्हाला तसं वाटलं ना वाटीत, आता हे कट आहे ना, वाटलं तसं तर हे सगळं असं वरण काढून घ्या आणि मग घ्या. आणि जेव्हा लागेल तसं वरतून. हो हो, याच छान लागतं वरतून कट. वरतूनच असतो कट खायचा असतो. असं एकदम असं ह्यातनं नाही घ्यायचा, मग कुणाला कमी जास्त जातो ना. म्हणून नाही वरतूनच हे करतो. असंच राहू द्या, इकडे घासायला टाकूच नका. देऊन पाणी चढून चालतो. अहो, आणि मग पुन्हा त्या वेळेला गरम करायचं आणि ते काढून घ्यायचं आधी आलेला वर, आणि मग गरम करायचं. आणि मग रस्सा घ्यायचा, पुन्हा कांदा टाकायचा, पुन्हा फरसाण घालायचं, आणि वरण कट घालायचा, कोथिंबीर थोडीशी बारीक चिरलेली घालायची, मस्त साईडला पाव, मग सगळं खायचं मस्त. तोंडाला पाणी सुटून पोट भरूस तर बिनधास्त स्पायसी स्पायसी एकदम आहे का नाही. स्पायसी स्पायसी एकदम. बघतो सगळ्यांचं ऐकतो कसं ना. कसं चिरत नाही कसं करायच्यात. कोण कोण चिरकता? अहो, माठ कुठे पाण्याचा बघा. आणि पिंप थांब इथं, असं इथं हात ठेव तुझे. पिंप कुठे? आणि माठ केवढा हुशार आहे बघा ना, एवढं चिंगी. काय करायचं माहितीये का, माझ्या मागे लागायचं. मी बोलकी आहे ना अशी मागं लागायचं. त्यांनी ती गेट बसवलेलं होतं जागोजाग असं ना. मग मी ती यायचं तर मावशी नका म्हणलं ती काय तुमची सवय लागेल असं म्हणलं मला त्या.
आणि आता इतकं ती पोरगच बोलत नाही, बोलायला लागतं लेकरांना लय. नाही बोलायला लागतं मला. असं फ्रेंडली राहायला द्यायचं की पोरांना नाही तुमची गरजच पडत नाही. कोण एवढी हुशार होतात ताई. नाही पोरांना पाहिजेच. तुम्ही कंटिन्यू बोलला तर मुलगा तो बोल, तुम्ही शब्द ऐकून स्पीच थेरपी वगैरे अशा गोष्टी ती काय आता पिस्तोडी पे कुणालाच काहीच नाही. जपानला जाऊन तर मी आपलं काय जपानला गेला काहीतरी काम वाढून आला म्हणलं त्यांना हसायला लागले. परत चपात 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 चपात. चला चला आम्हाला आता आंघोळीला जायचं बरं का काकू. वाटी देऊन टाकून त्यांना आपण आंघोळीला जायचं ना. चला तर म्हटलं आता उपवास वगैरे सोडवावे. आणि आज उपवास सोडायला मस्तपैकी मिसळ बनवली काकूंनी, खूप सुंदर. तर मला अजून सोडवायचं आहे, बघूनच असं खूप टेम्पटिंग झालं आहे. पण अवेश थोडा वेळ झोपला आणि लगेच उठला. तर त्याच्यासाठी ना आज मी मटकी, बटाटा आणि अजून काय हिरवी चवळी वगैरे कांदा वगैरे घालून मस्तपैकी मटकीची भाजी बनवली. उकडलेला बटाटा स्मॅश करून, जो की मसाल्यासाठी मी बनवला होता. तर इतकी सुंदर झाली. त्याने 2-3 घास खाल्ले आणि त्याचे पोट भरलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे त्याने काही इतकं खाल्लं नाही, कारण फीड पण केलं. आणि आता झोपायचं नाही आहे. तर मला आणि आता पप्पा बाहेर गेली तिला तर 5-10 मिनिटामध्ये. तर मला ना इतकी भूक लागली आता. मी काहीच खाल्लं नाही सकाळपासून. एक पफ खाल्ला तर तेवढासा फक्त. चहा नाही, काहीच नाही घेतला आज. चहा करायला पण वेळ मिळाला नाही. आणि म्हटलं आता चला उपवास सोडूयात. आणि मिसळचा प्लॅन नव्हता, पण 2-3 दिवसापूर्वी पप्पा मला बोललेले की मिसळ वगैरे बनवा एकदा. रिलायन्समध्ये गेलो होतं त्यावेळेस त्याने चिवडा पण घेतला, म्हणजे ते फरसाण वगैरे येतं मिसळचं ते. तर म्हणून म्हटलं चला पप्पांची ख्वाहिश होती ती पण आज करूयात. तर मग मटकी वगैरे मी घरीच, तुम्हाला माहिती मी मोड वगैरे घरीच आणते. इतकी सुंदर मोड आलेले. मग आज लगेच काकूनं म्हटलं आज उपवासच सोडायचं कारण पण आहे आणि पप्पांना पण तर खायचीच होती. तर मग म्हटलं पैसे छान अशी झणझणीत मिसळ बनवायला, झणझणीत मिसळ बनवली आहे. तर ती खायची मला आणि भूक पण लागली खूप. पण आता आमच्या ह्यांना जे आहे झोपायचं नाही आहे आणि मग मला त्रास द्यायचा आहे. आणि आता याला बऱ्याचशा गोष्टी समजायला लागलेल्या आहेत. मुद्दाम काय करतो, लॅपटॉपकडे बॉल थ्रो करतो, फेकतो आणि तिकडं स्क्रीन बघण्यासाठी आम्हाला सांगतो की माझा बॉल तिकडे म्हणून मी तिकडे जातोय. आणि किचनमध्ये ना सारखं सारखं जातं म्हणून मी तिथे चेअर लावलेत आजकाल. 2 चेअर लावलेले आहेत. तर मला काकूंनी सजेस्ट केलं की ते प्लास्टिकचं गेट वगैरे मिळतं म्हणून. पण मग मी विचार करते की तसंही दिवसभर एवढं कोणी येत नाही वगैरे. एकदा काकू वगैरे आवडून गेलं की किचनमध्ये एवढं काम पण नसतं. तसं खेळायचं चालू बघा, काम पण नसतं. मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची की नाही हा एक प्रश्न पडला आहे. तर तुम्ही काय म्हणजे मुलगा किचनमध्ये जाऊ नये म्हणून कसे काय ऑब्स्टेकल्स ठेवतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मला मे बी हेल्पफुल. मी सध्या तर डायनिंग टेबलच्या चेअर्स लावून ठेवते 2. पण तो काय करतो, चेअर्स पण ओढतो. म्हणजे मला जर किचनमध्ये जायचं असेल तर मी कशी ओढून चेअर किचनमध्ये जाते तसा तो ऑब्झर्व करतो मला आणि तशाच सेम चेअर ओढतो आणि हळूहळू का होईना पण जातो. पण त्याला इतकं अजून होत नाही, पण अजून काही दिवसांनी मे बी तो पूर्ण जी चेअर आहे ती ओढू शकतो. तर हे असं आहे. आणि हे बघ, हे असं कसं करून कसलं कुठल्या अँगलने आता हा झोपेल. आणि आता पप्पा आलेत वाटतं. तर जेवण वगैरे करून घेते आधी आणि मग याला बघायलाच लागेल मला. आणि आज रात्री झोपला नाही म्हणून सगळं लेट झालं. काहीतरी बडबड चालू आहे त्याची. आणि बऱ्याचशा गोष्टी समजतात. जर एखाद्या गोष्ट जर अडकली तर आवाज येतो मोठ्यापैकी की ए आणि म्हणजे आपल्याला समजतं की याचं काहीतरी अडकलं आहे. प्लस आपण जर म्हटलं त्याची एखादी वस्तू अडकली तर तिथं थांबलेलं आहे आणि आपण जर म्हटलं सरक तू बाजूला मला काढू दे, असं पटकन मांडी घातलेली असं असं पटकन मागे होतो ना. आणि माठ तुम्ही जर बघितलं, माठ पिंप यातला फरक पण सुद्धा समजतो. आणि आजकाल तो माठातलंच पाणी पाचतो आम्ही त्याला. 1 वर्षापर्यंत फक्त त्याला उकळून वगैरे पाणी देत होतं, आता ते बंद केलं. तर नॉर्मल वॉटर देतो, माठातलं कधी पिंपातलं असं. आणि कधी कधी नॉर्मल सॉल्ट पण देते, कधी कधी पिंक सॉल्ट जे आहे तेच डॉक्टरने सांगितलेलं, पण कधी कधी नॉर्मल पण देते. आणि आता पहिल्यासारखं परत भाज्या वगैरे सगळं खायला लागलेलं आहे भाताबरोबर. आणि कुठल्या अँगलने हा झोपणार आहे सांग बरं. कुठल्या सांगितलं हां चल काय करायचं बेबी. मला आता जेवण करायचं. पप्पा आलेत ना आता, ते आलेत की मला बसायचं जेवायला. आणि हे कपडे नाही अगदी नाही बरं. आणि आता केळी आणा, आऊची संपलेत आता. नाही आणणार मी, बनाना आणेल. हा ठीक आहे, बनाना ते बघ बनाना म्हटलं की केवढा हसायला येतं.
मटकी खूप सुंदर झाली त्याची. मग 2-3 घास खाल्ले पण त्याला भूक नाही, कारण माझ्या स्पीड केलं ना त्याने. आता त्याला 3च्या पुढे तसं नाही, तो रडायला लागला की दे तरच तो खातो. आणि ती सुंदर झाली ती भाजी. त्याच्यामध्ये स्मॅश पोटॅटो, शेंगदाण्याचा थोडासा कूट, मटकी, मोड आलेले, हिरवी चवळी, कांदा एवढं सगळं टाकलंय जाड्या तुझ्यासाठी. हे स्वतःसाठी मी कधी एवढं मेहनत नाही घेतलीये. बाळा तुझ्यासाठी किती किती रेसिपीज बघतो इकडे. खरंच एवढं सगळं इतकं सुंदर बनवलं. त्याला लगेच घाई 1-2 घास का पण खाल्ले. त्याला भूक नव्हती तरी, गरम होती तरी शिक शिक करत करत खाल्ली आज. बरं 2 मिनिटं पकड, मी जरा शेविंग करतो आता. अरे खूप घाम येते, म्हणजे घाम खूप येतोय आता. आंघोळ 12:30 वाजले. हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स नक्की करून जा. बाय.